अरे थोडासा का आवाज वाढव दादा. ही बिमारी गेली कोणती 2 वर्षाच्या अगोदर. ताई ताई तुमचे पती पॉझिटिव्ह निघले, काय केलं तुम्ही? काय केलं? त्याच्या डोक्याला झेंडूची बाम लावली तुम्ही. त्याला तुम्ही गरम गरम चहा पाजला. या बरं तुम्हाला कोरोना झाला, तुम्हाला चहा पाजतो. बरोबर आहे ना? फेकले महाराज लोकांनी, घराच्या बाहेर लोक फेकले. आमच्या इथे पारस आहे, विष तयार होते. हे पारसचे सिनियर पेशस पावरूजचे महाराज, त्यांना कोरोना झाला. असं बटन दाबलं की 25 लोक येतात ऑफिसमध्ये. एवढा अधिकारी माणूस कोरोना झाला. त्या नर्सा अशा औषधा फेकत, अशा औषधा फेकत नर्सा, अशा औषधा कुत्र्यासारख्या. एवढा अधिकारी माणूस महाराज, आणि ते कुत्र्यासारखा ताट फेकलं जाय असं. आणि एवढा मोठा साहेब माणूस असा आहे असा. बारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. आणि गेला माणूस, गेला. एवढा मोठा माणूस गेला. हो, कोणीच नाही जोड. मशानात प्रेत आणलं. प्रेत पोरगोन बाई बाई मग आली मशानात. अटी प्रेत पण बाई तटी उभी. ते लोक म्हणत बाई या ना दर्शन घ्या ना. ते बाई म्हणे आम्ही इथून दर्शन घेतो, इथून 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 इथून. तुम किसको सांग रहे हो राजा? तुम हमकमच सांगो. कोणाला सांगून राहिले तुम्ही? तुम्ही आम्हाला नका सांगू. आम्हाला लोक ठासून सांगतात. महाराज तुम्ही काय समजता? जगतामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे माझी विशेष. चल बैस, बैस गा लवकर. चल बैस लवकर. तुम लांडे का मत सांगो. ज्या दिवशी तुमचं घरात येणं बंद होईल ना, त्या दिवशी बाई तुमच्याकडे बरोबर पाहणार नाही. तर मग गमत पा. तुम्ही बाहेर गाय जा आणि घरात घुसा. घरात घुसल्याबरोबर ते बाई पाहिजे थैलीत पाहिजे आहे काय तर काही थैलीत. आणि त्या थैलीत जर काही नाही निघली पहा मग ते बाई. तुम्ही कोण हसून राहिले बाई? कुठे गेली तेव्हा? आणि तिकडेच काहून ना. मी अतिशोक्ती बोलत नाही. आणि मी सुरुवातपासून विनोद जो करून राहिलो तो प्रमाणबद्धच करून राहिलो. पानचड विनोद करून नाही राहिलो मी. प्रमाणबद्ध विनोद आहे माझा. पत्नी माणसाच्या उमठ्यापर्यंत आहे. लास्ट उमठ्यापर्यंत. लास्ट उमठ्यावर त्या बाईला बाया धरतात. ती बाई म्हणते मला सोडा, मला जाऊ दे त्याच्या संग, मला जाऊ दे ना मायवा, मला जाऊ. माईच्या द्या सोडून त्या बाईला. वा तुम्ही जाय, कुठे जात? जाय 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 जाय. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. अति शोक्ती वाटेल तुम्हाला माझी बोलायची. तुम्ही म्हणसाल लांड्या तुला बोलून राहिला. मशानातून येऊ द्या. काही बाया त्या बाईला समजवतात. लढू नको, लढू नको माय, लढू नको. जास्त लागते माय. कोण राहिले आलं, कोण नाही राहिले आलं, कोण नाही राहिले आलं माय. चांगलं झालं द्यायचं, चांगलं झालं द्यायचं, सोनं झालं द्यायचं, सोनं. कोण सांगितलं तुम्हाला सोनं झालं? या म्हाताऱ्या बुड्याला बोलतात, म्हाताऱ्या बुड्या म्हणतात. लढू नको. किती लढशील मायवा तू? सकाळून पासूनची लढून राहिली ना तू. लढू नको, लढू नको ना मायवा, लढू नको. लेकराचे इकडे पाय. आता पाय कसे पाहतात माय, पाय कसे पाहतात. लढू नको. तोंड घेऊन पुस, पाणी घेणे पे जरा सक. ते बाई म्हणते मला पाणी नाही पाहिजे. मग दूध पे जरा सक म्हणे. मग आणा गिलास भर म्हणे.
मग तुम्ही माणसाला लांड्यात आलंय पद्धतशीर. आमच्या बाया म्हणजे सोप्या थोडी बाया आहेत आमच्या. माझं लग्न झालं आणि मी गाडीवर तिला घेऊन बसलो. मी म्हटलं बापा फिरायला जाऊ, फिरायला बसवलो मी. आता एवढ्या बायका काही बोललेल्या हे आहेत. रस्त्यावर होतं गद उभं, गद. मला कुटुंब मला म्हणते तुमचे सोयरे पहा सोयरे. आता फालतू रिकामी बोलणं आहे का नाही आता हे? माणसाचं जीवर येणार आहे का नाही आता? त्या गद्याला मा सोयरं म्हणते आता आता हे तरुण पोरं ऐकतील. दिया आहे हे ऐकतील. मी काले ऐकतो. मी तटीच थापड मारली आणि गद्याजवळ गाडी नेली. खाली उतरलो आणि गद्याला म्हटलं राम राम सासरे बा. मा बाप का गदा आहे का म्हटलं असतं म्हटलं. त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एकही कीर्तन नाही. तुम्ही माझी डायरी पहा, मी खोटं बोलत नाही. माझ्याच्यानं होत नाही. आता त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये बाबा एक कीर्तन नाही. बाई का घरी पद्धतशीर पाहिजे. आता रात्रीचंच गोष्ट. मी रात्री राजुऱ्याला होतो. या पोराला माहिती आहे ना बाबा? हो, त्या शूटिंगवाल्याचा फोन आला. बरोबर आहे ना? मी रात्री 12:30-1 वाजता 1:30-2 वाजता घरी आलो. मी पॅकेट पाहून राहिलो. पॅकेट पैशाचं. मी म्हटलं पॅकेट कुठे पडलं रे गड्या? तून जांभळून राहिलो. थैलीत पाहून राहिलो. आता आमचं कुटुंब सकाळीच उठून सळा टाकून राहिलं तर बाई. चादर काढली, गादी झटकून राहिलो. म्हटलं पडलं तर नाही, पडलंच नाही. तेवढ्यात कुटुंब घरात आलं. म्हणे काय पाहून राहिले? मी म्हटलं पॅकेट. म्हणे मी रात्रीच काढलं. म्हटलं कीर्तन मी करून राहिलो, पॅकेट तू काढतो का? त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये एकही कीर्तन नाही. मी हरिपाठ करू बाबा आणि वाट्यावर बसव. येणं लोक पाहत. आमचं कुटुंब घर झाडत आलं. घर झाडत. मी होतो वाट्यावर बसेल. तेवढं झालं कुत्रं. त्या कुत्र्याला म्हणते हाळा 2 महिन्यापासून वाटीच मारून राहिलं. मजाकचं बोलणं झालं का आजी? मजाकचं बोलणं झालं काय? मजाकचं बोलणं आहे काय? मजाकचं बोलणं आहे काय? काय म्हटलं मला? कुत्र. आता कालचीच गोष्ट. 13वीचं कीर्तन करून मी घरी आलो. ताई तुमचा पोट दुखीन बरं. अरे 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 बाबा ती बाईला हसून राहिली. सकाळ पेपरमध्ये नाही अटॅक. अरे बापा मी भिवून राहिलो बाबा. आता ताई तुम्ही शांत घ्या बाबा. बाई एवढं ना हसू बरं बाबा. एक तर फॅट माणसानं हसलं की मोठं कठीण काम आहे. 13वीचं कीर्तन होतं. मी घरी आलो. मला दिसली भांडणात उभी. मी थापड मारली. म्हटलं साधूची लक्ष्मी भांडणात काय काम आहे? बाई घरी लढत घरी आली. मी म्हटलं लांडे आता तुला पाणी भेटत नाही, चाही भेटत नाही. एक तर ते रिकामे कामं केलं हे. मी गेलो झोपून राहिलो. रात्री 10 वाजले. त्या बाईने गिलासात दूध टाकलं. इलायची टाकली. मला दूध आणलं. घ्या दूध. उठा 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 उठा. मला खराब वाटलं ते. म्हटलं लांड्या किती प्रेम झालं हे. कि हम बने तुम बने. म्हटलं काले दूध आणलं त्या राहू द्या लागत होतं. मला म्हणे सरपाले दूध पाजाच लागते. मजाकचं बोलणं झालं का आजी? मजाकचं बोलणं आहे का? बाई म्हणे कर मारता तरी बरे. बाई म्हणे खर मारता तरी बरे. बाई म्हणे कर 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 मारता तरी बरे. नाचेल
सियले घर कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया जाईल लया माता पिता बंधू बयनी कोणी न पावती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी येथे कोणी सोडवेना एका चक्र अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तू कावणे विणुनरा तू कावणे विणुनरा शरीरादायाचे देवाने देहदायाचे हे बने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा म्हणून शरण जाऊ दारा पांडुरंगा शरणं तारा पांडुरंगा एक तास झालं महाराज तुमचं चालू आहे शरण जा शरण जा शरण जा शरण जा का बरं शरण जायचं महाराज का बरं शरण जायचं म्हणून या शरण जावे म्हणून या शरण जावे म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची भाव करील पार भाव करील पार हो बारकुमारी तुम्हाला माल्यामध्ये काही कुचरपणा वाटून राहिला का हा मला डॉक्टरने सांगितलं माझा हा पायाचा बॉल खराब झाला इच्छा डॉक्टर साहेबांनी सांगितलं महाराज तुम्ही बसून कीर्तन करा माल्यापेक्षा बिमार तुम्ही दिसून राहिले मग हां तुम्ही बसली बाबा कशा आहात काय करावं मी काही डोक्याच्या बाहेर कीर्तन सांगून नाही राहिलो महाराज समोर बसलेला आहेत मी तुम्हाला सांगून राहिलो का आदिदैविक म्हणजे काय आदिभौतिक म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय माया म्हणजे काय आम्हाला माहीत आहे तुम्ही खलास व्हायला हो कापसाले भाव नाही ते भांडून राहिले बिचारे तिकडे हां काय मी सकाळून उठलं की तो राहू तिथे बा तो माणूस काय समजते चाललं काय मी तिकून नाही होतो तिकून तो राणी येते मॅड करणं लावला लोकांना आणि यायचं सरायचं झालं मग ते येतात बाबा अजित दादांनी तुमच्या समोर जे सांगितले तिच्यात अजित दादांचे काय दोष असणार बसा ना आता द्या पोरीच्या ताब्यात करा बरं हातवर सर्वजण हॅलो हात करावर 2 मिनिटं बसता खाली थांबा जरा करा हात खाली हात वर केले तुम्ही बस बस राहू दे आता बरोबर आहे बाबा मग तुम्हाला टाईम लागला टाईम काही इलाज नाही तुमचा अख्खे महाराज लोक मातीत घातले तुम्ही लोक की तुका म्हणे मेलो सांगता सांगता भजन करा भजन करा भजन करा भजन करा भजन करा भजन करा भोजन करा भोजन कुठे किती वेळ आहे तुम्ही भजन केलं नाही केलं माझं काय जाईल तुम्ही सांगा आमच्या संजय बाबामुळे योग आला बुवाजी लय तळमळ आहे बरं सकाळपासून फोन चालू आहेत उठलो नाही तर फोन आला हॅलो हॅलो लाड्या मेला का जिथं आहे किती वाजता येतं काय जेवायला लागेल
कोट लोक आले हे तळमळ म्हणतात बरं कोटपर्यंत काही नाही तळमळ आहे बरं आणि याच्यामुळे मी आलो बाबा कीर्तनाले हां कीर्तन संपलं फर्स्ट क्लास एक गिलास दूध पिन माझी आजी आणीन आजी माझ्याकडे वाचून पाहून राहिली आजी आजी करून राहिला लांड्या मोठा कीर्तन झाले की पैसे देतो आजी मला फर्स्ट क्लासपैकी पैसे घेईन मला सांगा माझं काय जाईल एस टी आली एस टी एक जण एस टीमध्ये चढलं वर कंडाधरून तिकीट काढलं तिकीटवर तिकीट आणि खाली उतरलं आणि एस टी जाऊ दिली तिकीट काढून आणि खाली जरूर नासून राहिलं आपण कंडक्टरला फसवलं आपण लोकांना फसवलं म्हणजे काय केलं म्हणजे मी तिकीट काढलं पण एस टीत बसलोच नाही आपण एस टीत बसलोच नाही कंडक्टरचं काय केलं बोला ना काय केलं कंडक्टरचं तर सामी लोक कंडक्टर आहो बसांत बसा न जाय ना एस टी खाली हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल करत शेवटी बा काल बांधणी घेईन शेवटी बा सरत शेवटी बा काल बांधणी घेईन सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बांधाईन पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली बोले खा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली बोले खा पिंगळा महाद्वारी जय हो खालची वायर पहा खालची वायर वा वा अभिषेक महाराज या गावातले दोन तरुण पोरं या गावातले दोन तरुण पोरं या मागचे गावातले तरुण पोरं या गावातले तरुण पोरं या गावातले दोन तरुण पोरं या चला चला गावातील तरुण गावातले तरुण पोरं या मोठे आरामशीर हे या या गावातले मागचे दोन तरुण पोरं या वा वा तरुण पोरं वा वा अरे मागचे पोरं या ना तरुण पोरं फुलपॅन्टवाले पोरं या इकडे या बाबा या वा ताडी ताडी धन्याच्या गीतोची एक हरी रंगी नाचे नाचू कीर्तनाचे रंगी नाचूंगी म्हणजे हरी तुला गावात नाचूंगी अरे गावाचे तरुण पोरं या मागचे फुलपेडवाले पोरं या इकडे फुगडी खेळायला जागा कमी आहे तिथं समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय एका जनार्दनी आमची काय बाळ जाईन एका जनार्दनी आमची काय बाळ जाईन बोल बोले तो गणेशा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोले तो गणेशा पिंगळा महाद्वारी
सगळ्यात पहिले पकवाद्यासाठी टाळ्या वाजवा. पैसे देता बरं. पण शेवटच्या दिवसाचा पोरगा लय जबरदस्त आहे. आणि नाचण्यासाठी टाळ्या वाजवा. इथे नाचतात कुठे नाचता रे दादा? हां 2चं लग्न 9चं लग्न 2 वाजता लावून राहिले गळे हो. काय पुरुषार्थ आहे. 1 लाखाचा बँड जरासं की अंग हालत नाही. आता काज आमच्या इथून नवरदेव निघाला. 1 लाखाचा बँड होता. नवरदेव 1 लाखाचा खाली उतरून राहिला. बँड बंद पडला तरी ते नाचूनच राहिला. नवरदेव नाचून. बँड बंद पडला तरी तो नवरदेव नाचून राहिला. मी म्हटलं बँड बंद पडला नवरदेव कोण नाचून राहिला. म्हणून तो नवरदेव बैर आहे. काय करतात ते 1 लाखाच्या बँडले. इथे नाचलं पाहिजे. अरे दादा या मंडपात जर तुम्ही नाचले तर देव तुमच्या दारात नाचीन ना. हां चला जरा MP चला. भाऊजी मी तिकडे MP मध्ये कीर्तनाला जातो. असे तरुण पोरं कीर्तनात 300 400 तरुण पोरं कीर्तनात असतात भाऊजी. आणि त्यांना मी नाचवतो. त्यातले 70 पोरं माळाकरी झाले आज. आज तरुण पोरं. साधी गोष्ट नाही बरं हे इथे नाचणं. तुम्हाला खोटं वाटत असेल तुम्ही चला. तिकीट मी काढतो पैसे तुम्ही देता. साधं नाही दादा. काही महाराज लोक मला म्हणतात की लांडे बुवा कीर्तनामध्ये नाचवतो बुवा. का नाचायचं नाही. आमचा बाप नाचला ना दादा. आमचा बाप नाचला नाही. आमचा बाप नाचता 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 देवाचा गळा पितांबर. देवाचा गळा पितांबर. 11चा टाइम गेला. 11:15 वाजले. करा हात वर करा. टाईट टाईट करा. टाईट. आता हे पुढे म्हणतात तुम्ही सर्वजण मागे म्हणा. हा भजन टाईट करा. टाईट एकदम टाईट. वा राहू द्या. उद्या लोक तसेच जातात. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला विठ्ठल माझा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा हो बा हो बा हो ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय. समर्थ सद्गुरु गजानन ज्ञान महाराज की जय. ताडी 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 ताडी. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की
चला घ्या चहा आता. संजय बाबा चेहरे पा चेहरे आता चेहरे पा चेहरे. धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय येथे मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे. दादा हे तुमचं नाही हे काळाचं आहे. देह हे काळाचे किंवा देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान घडी घडी काळ. वाटयाची पाहे मला एक सांगा तुम्ही माणसाले मरावं लागते की मरा वाटते? हा कोणाला मरा वाटते? हातवर करा बरं. कोणाला मरा वाटते? ते पाहते आजी. त्या आजीला मरा वाटत नाही. त्या आजी मंदिरात येते विठ्ठला विठ्ठला काही नेता रे बापा मले पण मले दिसत नाही ना आता मले काऊन नेत नाही तू? मग दवाखान्यात काले जात आजी? काही नाही सारं बोलणं आहे. आमची आजी शेतात गेली विंधन जमा केलं विनाचा भारा बांधला डोक्यावर घेतला घाम आला भारा खाली ठेवला आणि जोराने आवाज दिला यमाला यमा ये रे बापा ये ने मले ने माझ्यानं होत नाही आता. यमाला वाटलं माझी गिऱ्हाईकच नाही. फटकन आला यम. वाजी मी आलो म्हणे. तू कोण? म्हणे मी यम. त्या स्तबाला आलं. तू आला का म्हणे बापा बघ तू आला पण मी तुले भारा उचलून द्यासाठी बोलावला रे बापा. माणसाला मरा वाटत नाही पण हे तुमचं नाही दादा हे काळाच आहे. जिंदगी एक किराए का घर है रे राम. एक ना एक दिल बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिल बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. पड़ेगा पड़ेगा पड़ेगा. तुला हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ओ खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. ऊपर के भोंगे बंद कर डाल. वो समझ गया वो. अरे जिस क्लास में तुम पढ़ते उस क्लास के हम हेडमास्टर थे. दादा म्हणून माणसानं असं नाही म्हटलं पाहिजे. काही लोक म्हणतात महाराज आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर परमार्थ करू. रिटायरमेंट माणूस राजा गव्हर्नमेंटले चालत नाही. हां देवाला चालीन का दादा? दादा हे तुमचं नाही. क्षणभंगोर नाही भरवसा बरं पैसा तुम बरं धन
देव तुमचा नाही, धन. तुम्ही आले होते त्या दिवशी काय बरोबर आणलं होतं? बोला पटकन. काय आणलं होतं? कॅंग कॅंग करत आलते ना. जासांत काही बरोबर. ताई हातातली अंगठी, तुमच्या हातातले बांगड्या, कानातले, नाकातले, हां तुमची पोत, ते पण ते बाई झाकून राहिली. त्या बाईच्या मताना मागते लांडे वाटते माय आता. काहीतरी सांग. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. हो खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. जाएगा. काय नेलं बरोबर तुम्ही मला सांगा ना मग. हां हां मग एखादा केंद्र येऊ देत ना या मंडपात. तुला काय लांड्या मागेना पुढे धुळला उडे. कठीण परिस्थिती आहे. वर्गण्या म्हटलं लोक की महाराज लोक तरकर कापतातच. वर्गण्या म्हटलं की एवढं नको मांडू, एवढं नको मांडू. नाही ना हो, नाही ना हो. हो नाही ना हो. हो नाही ना हो. हो मजाक नको राहते. हो नाही ना ऐका रे. पायजो मरशील तू. हा तुमच्या खरी चांगला आहे बरं. मला या भाऊनं सांगितलं. काय नाव यायचं? गजान भाऊनं सांगितलं की लांड्या आमच्या इथे म्हणे सप्त्या पहिल्या दिवशी वर्गाने आल्या म्हणे. अशा वर्गाने आल्या म्हणे यावर्षी. कोणा 5,000, कोणा 6,000, कोणा 7,000. तसं काही म्हणजे तसंच आहे. पण तुमचं गाव चांगलं आहे बरं. दोरे 6 सप्ते आहेत तुमच्या गावात. तरी तिकडचे लोक वर्गणी आणून तरी देतात. हो आणून तर देतात ना वर्गणी. आता नाही पण काल्याच्या दिवशी, हा कीर्तन काल्याच्या दिवशी वेगळं माय वर्गणी बसतो जे आले. आता पत्रबाई आणले, पत्रबाई आणलं रे. ओ पत्रबाई आणलं रे. वर्गणी दिली ऐका. आम्हाला पुस्तक घेऊन फिरायला लागते गावात. पावती बुक घेऊन. ते पोरगं बाहेर बाहेर असते. त्या पोराला म्हणते जाय रे. ता बाबाला बोलावून आणजाय. वर्गणीवाले आले. ते पोरगं घरात जाते वापिस येते. माय बाबा म्हणतात घरी नाही. काही लोकांजवळ जाऊ आपण भाऊ मी वर्गणीसाठी आलतो बा. काची वर्गणी? किती का वर्गण्या द्यायच्या? एवढ्या जोराने काय बोलून आमच्या पुरीचं लग्न नाही काय? हे तुमच्याकडून वर्गण्या घेतात हे तुम्ही समजून घ्या. भाग्य आहे तुमचं. हे तुम्ही कुठे दान करता? नाही करत तुम्ही लोक दान. आम्हाला माहिती नाही करत. इमानदारीने सांग बरं आजी किती कीर्तन आहे? कीर्तन आहे ना सांगा. कीर्तन झालं कोण्या साधूच्या पैसे दिले तुम्ही? दिले कोण्या साधूच्या 10 रुपये दिवस नका सांगा नेतो बाजू. देतच नाहीत ना लोक. महाराज या बाबतीत मारवाडी लोक पहा तुम्ही. गुजराती लोक त्याचे चेहरे पहा. चेहरे सफरचंदासारखेच आहे. ते दान तसे करतात ना. दर्शन झालं की 500ची नोट. 2,000 मॅटर लांडे हे कीर्तन पुरतात गळ्या करायला. हो भाई काय माणसाला जाऊ आम्ही भाऊ काची वर्गणी ते आपल्या सप्ताह आहे. असं चांगली गोष्ट आहे. आमच्याच्यानं होत नाही. तुम्ही लोक करता. हरिनाम घडते. वा 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 वा. असं वाटते पुऱ्या सप्त्याची वर्गणी एकटाच देते. भाऊ तुमचे किती लिहायचे मग? मी सांगू काय? लिहा मग आपले 11 रुपये. अरे रे रे रे. एक सांगतो तुम्हाला. फक्त खालून जोराने आवाज देता. जोराने काय? भगवान जब देता है ना. बोला जोर से बोलो. भगवान जब देता है तब. मागचा आवाज नाही. मागचा आवाज जोराने आवाज द्या. भगवान जब देता है तब. बस बस बस. भगवान जब देता है तो चप्पल फाड़ के देता है. और जब लेके जाता है ना तो पराठा लाल पाड़ता है. येते मनुष्याचे काय आहे. येते मनुष्याचे काय आहे. इथे देसान नाही ना तुम्ही. इथे भगवंताची गीतेमध्ये शब्द आहे. अर्जुना मला जर नाही झालं तुम्हाला 50 रुपये पेमेंट असेल सर. तुमचा महिन्याचा 5,000 रुपये परमार्थ खर्च व्हायलाच पाहिजे. इथे देसान नाही.
डॉक्टरला द्यावंच लागते. डॉक्टरला द्यावंच लागतील तुम्हाला. किती मोठमोठे बोर्ड लागले 2 गावात. आता एक बोर्ड पाहिलं मी, गुप्तरोग तज्ज्ञ. गुप्तरोग, रोग गुप्त डॉक्टर तज्ज्ञ. काय समजून मोठमोठे बोर्ड आहेत तुम्ही पा. गल्ली गल्ली डॉक्टर झाले, जिकडे तिकडे डॉक्टर, मोठमोठे डॉक्टर दवाखान्याला बोर्ड लागले. नाक कान घसा, आंधळे घुसा, टेबलावर झोपा, आ करा, जीभ बाहेर काढा, ठीक आहे, डोळे दाखवा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता मी डॉक्टर, मी पेशंट. ठीक आहे, ठीक आहे. घ्या श्वास, श्वास घ्या, घ्या श्वास, घ्या श्वास. अरे मला सांगत होते, घ्या श्वास, श्वास घ्या, घ्या श्वास. उलटे व्हा. मी आहे ना इथे. झोपा तुम्ही, झोपा. कशाला गडबड करता? झोपा झोपा झोपा. घ्या पाय जवळ, घ्या, करा पाय लांब, घ्या पाय जवळ, करा पाय लांब, घ्या पण, घ्या श्वास, घ्या श्वास. उठून बसा, बसा उठून. काय होते तुम्हाला? ये यातलं काय केलं त्या? सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडिला. नुसतं मोठभर पोहे दिले दादा. नुसतं मोठभर पोह्यामध्ये गाव सोनियाचा दिला गा नाही देशान येते मनुष्याचे काय आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बरोबर असं काही नाही. मी कीर्तनकार नाही. मेलेला माणूस गजानन महाराज जिवंत केलेला आहे. संजय महाराजला माझी साधी स्टोरी माहिती आहे. बुवाजी, मी कॉलेजमध्ये असताना माझ्यावर बिमारी आली. मला सोयरेधारे पाहून गेले ते ताई. खाली टाकलं, गेलं. हे माझ्या वडिलांना विचारलं, तुझी शेवटी इच्छा काय आहे? म्हटलं मला बाबाचं दर्शन घ्यायचं आहे शेगावला. उचललं, गाड्यात टाकलं. गाड्यातून आमच्या इथे पारसला रेल्वे उभी राहते, रेल्वेत टाकलं. रेल्वे शेगावला आली. तिथून स्टेशनवरून रिक्षात टाकलं. रिक्षा गजानन महाराजांच्या महाद्वारापर्यंत आला. मला खाली उतरवलं. तसं मी गजानन महाराजांच्या समाधीपर्यंत चालत गेलो. मला महाराजांचा साक्षात्कार आहे. मी कीर्तनाचा पैसा घेत नाही. संजय महाराज म्हणतील लांड्या तुला द्यायचं काम नाही. मग आता आतापर्यंत 25 लाखाचं बांधकाम गजानन महाराजांचं मी माझ्या गावात केलेलं आहे. माझ्याजवळ माझी स्वतःची गाडी नाही. माझ्याबरोबरचे कीर्तनकार उभे राहणारे त्यांच्या गाड्या झाल्या. माझ्याजवळ स्वतःची गाडीसुद्धा नाही. आम्ही गाड्याने घेतल्या दादा. आम्ही मंदिरं बांधले, पोरं तयार केले. आज काळ बदलला, भयंकर काळ बदलला. आजही मोबाईल पहा माझा फोटोमध्ये पॉम्पलेटमध्ये फोटो नाही पेट्याचा. नको बाबा. गजानन महाराजांमुळे आम्ही उभे आहोत आज, आणि त्यांच्याचमुळे जीवन चालू आहे. लय काळ बदलला हो. आता एक कार्यक्रम घेतला आम्ही, 1 घंटा कीर्तन केलं. मी कोणाची निंदा करत नाही. 40,000 रुपये घेतले महाराज. 40,000 म्या पैसे मापले ते. मी आता लांड्या त्या का जीवनात एवढे पैसे कमावले नाही. त्या आल्या का 1 घंटा आला आणि 40,000 रुपये नेले यानं. मी बदलतो भाऊजी. आता काय करू बा. मी आता गावात उतरलो, एक जॅकेट घेतो, एक जत्रेतला मोबाईल आणतो, आणि गावात उतरलो, एक पोरगा विद्यार्थी ठेवत जाईल, त्याला म्हणत जाईल काष्टा धरून पुढे चाल. लांडे महाराज आले, लांडे महाराज आले. राऊत बाबा कळलावून बोलता बरं. आज याचा जीव तुटते बरं. किती फरक पडला. हॅलो. हां 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 मी सध्या कल्याणला आहे. कल्याणचं कीर्तन आटोपल्यानंतर मी लगेच बीडला दुपारी प्रवचन करेन. बीडवरून निघलो मी नाशिककडे रवाना होईन. नाशिकचं कीर्तन आटोपल्यानंतर मी लगेच जालन्याला जाईन. काहून सांगून राहिला रे तू, वाटून आला ना मी करून. अशा लोकांपासून सावध राहा बरं दादा. सावध राहा. नाही दादा नको अशा लोकांचे. हे पहा हे लोक आहे. या लोकांना बोला, लांड्याला बोलावू नका.
हेच लोक तुमच्या तेरवीचं कीर्तन करतील, लक्षात ठेवा. बाबाचं नाव काय? शिवाजी बाबा. हे आहेत का? मी आता समजलं, तुम्ही सांगा. हे पाहे, हे पोरं पाहे हिरी तयार केले बाबांनी. अशा लोकांना मदत करता, कोणाला करता तुम्ही? हां, आता हे पहा बरं, हे एक खरी कमाई आहे ना. तुमच्या लोकांनी तर स्वतःहून मदत करायला पाहिजे अशा लोकांना. फार महत्त्वाचं आहे नाही हे. आज खरं वारकरी संप्रदायाचा पाय रोवून राहिला नाही लोक. हे आम्हाला नका बोलवू, पण यांना सोडू नका. ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहो त्यांचं 2 मिनिटं भजन करू. शेला पिराम देऊ. गण गणात भोते श्री गजानन सच्चिदानंद